सांगली बस स्थानकाच्या गेटच्या बाजूस एका बेवारस व्यक्तीचा मृतदेह मिळून आला। स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या पथकानं मृतदेह रेस्क्यू केला असून या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली आहे। मयत व्यक्तीचा रंग सावळा असून त्याचे केस आणि दाढी पांढरी काळी आहे। त्याच्या अंगावर भगव्या रंगाचा टी-शर्ट आणि काळा बरमुडा त्याने घातला आहे। त्याच्या डाव्या पायावरती जखम असून त्याला बँडेज गुंडाळलेले आहे। या व्यक्तीचा मृतदेह सांगली बस स्थानकाच्या गेटच्या बाजूस मिळून आला। याची माहिती मिळताच स्पेशल रेस्क्यू फोर्सचं पथक आणि सांगली शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे कैलास वडर, सागर जाधव, बबलू हेरवाडे आणि रोहित कंटेकर यांनी मृतदेह पुढील तपासासाठी सांगली शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे। या घटनेची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात झाली असून या मयत व्यक्तीबाबत कुणाला काही माहिती असल्यास अथवा कुणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन सांगली शहर पोलिसांनी केले आहे।